डहाणू स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा. शासकीय कार्यालयासह विविध ठिकाणी ध्वजारोहण. भारताच्या 80व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त डहाणू शहर आणि परिसरात देशभक्तीचा उत्साह पाहायला मिळाला. शासकीय कार्यालय, राजकीय कार्यालय, शाळा, महाविद्यालय तसेच पारनाका परिसरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. डहाणू नगर परिषदेत नगराध्यक्ष राजेंद्र माच्छी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी नगर परिषद अधिकारी, कर्मचारी तसेच नागरिक उपस्थित होते. त्यानंतर राष्ट्रगीत आणि विविध कार्यक्रमांद्वारे स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला. काँग्रेस भवन येथे पालघर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष सत्यम ठाकूर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरम्यान डहाणूच्या पारनाका येथे शासकीय ध्वजारोहण प्रांताधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी विशाल खत्रे यांच्या हस्ते करण्यात आले. ध्वजारोहणानंतर उपस्थितांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देण्यात आल्या. या कार्यक्रमानंतर पोंदा हायस्कूल येथे BLOच्या कामात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या शिक्षकांचा सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला. हार्दिक शुभेच्छा. खरं म्हणजे इथे जी सगळी वरिष्ठ मंडळी आहे, एक जिल्हाध्यक्ष या नात्याने सुद्धा आणि एक तरुण काँग्रेसचा कार्यकर्ता या नात्याने आपल्या सगळ्यांचा मी आशीर्वाद घेऊ इच्छितो की आपली ही एवढी जुनी संघटना, ज्या संघटनेच्या लढामुळे आज 80 वर्ष या स्वातंत्र्याला झाले, त्या संघटनेला अजूनपर्यंत आपण लोक संघटनेमध्ये आहात, त्या संघटनेच्या विचारधारेशी जुळलेले आहात. ती प्रेरणा मी माझ्या जोडीला इथे जेवढे बाकी तरुण वर्ग आहेत त्यांनी घ्यावी. जास्तीत जास्त लोक या विचारधारेशी पुढे जोडले जातील आणि अजून ही संघटना पुढे वाढेल त्याची मी अपेक्षा ठेवतो. आजचा दिवस हा खरोखर आपले नेते, जे खरोखर आता फक्त आपले नाही तर देशाची धरोहर झालेले आहेत, कारण त्यांचं कार्य एवढं मोठं होतं. त्यांच्या लोकांचं बलिदान आणि त्यांनी जो लढा दिलेला होता ते गांधीजींपासून, मौलाना अब्दुल कलाम आझादपासून, बोस साहेबपासून, भगतसिंग, सुखदेव, इतर अरुणा असफ अली, म्हणजे बरेचशी नावं आहेत. मी महान क्रांतिकारी, स्वातंत्र्य क्रांतिकारी असं संबोधन करून सगळ्यांना त्याच्यात समाविष्ट करून घेतो.